शाळेत विद्यार्थी आहेत मात्र शिक्षक नाही। या शिक्षकाच्या मागणीकरिता चक्क विद्यार्थ्यांसकट आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शाळा भरलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी हे विद्यार्थी पहिली ते चौथी शाळा असून 44 पटसंख्या असून शिक्षक नसल्याने आज संतप्त गावातील सरपंच, त्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन आले आणि इथे शाळा भरवलेली आहे। हे तुमसर तालुक्यातील सोरना जिल्हा परिषद शाळा आहे। आपल्यासोबत या गावातील सरपंच आहेत। दादा काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? नमस्कार, मी सरपंच धर्मपाल देवदास धुर्वे आणि सर्व माझे ग्रामवासी या माझ्या ग्रामवासी या शाळेचे व्यवस्थापन अध्यक्ष सन्मान्य विनोदजी सहारे, आमच्या उपाध्यक्ष नितेशजी बिटले, आमचे उपसरपंच अरविंदजी राठोड, माजी सरपंच, उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही सातत्याने या शाळेसाठी आम्ही 2018 पासून लढत आहोत। जी शाळा 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही तालुक्यातून प्रथम आली आणि त्याच्यानंतर 24-25 मध्ये जिल्ह्यातून दुसरा क्रमांक घेतला आणि ही शाळा महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा। आज तुम्ही पाहू शकता जी मुलांचा ड्रेस कोड आहे हा एका इंग्रजी शाळेपेक्षा चांगला सुंदर असा ड्रेस आम्ही या ठिकाणी देतो। सर्व पालकांच्या सहकार्यातून आज आमची शाळा एवढी सजलेली सजून धजून आहे की एक सामान ठेवायला सुद्धा जागा नाही आहे। डिजिटलची व्यवस्था असो, हँडवॉशची व्यवस्था असो, शुद्ध पाण्याची व्यवस्था असो, मुलांची बसण्याची व्यवस्था असो, या सगळ्या गोष्टी उपलब्ध असून आम्ही 6 महिन्यापासून वारंवार शिक्षकाची मागणी केला। आमच्याकडे सगळं पत्र व्यवहार करून या ठिकाणी पडलेले आहेत, परंतु या शिक्षण विभागाने, या शासनाने सातत्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं। मी सरकारला ही विनंती करतो की त्वरित त्यांनी शिक्षक भरती घ्यावा आणि आमच्या शाळेला शिक्षक द्यावा, कारण की आज 44 पटसंख्या असूनही तिथे एक शिक्षक सुद्धा नाही आहे। ही खूप मोठे आमच्या मुलांच्या भविष्य आज अंधारामध्ये आहे। जर आम्हाला आज परवानगी शिक्षक मिळाला नाही तर आम्ही हा निर्णय केलेला आहे की आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसू आणि जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण सोडणार नाही। या ठिकाणी सरकारने दक्षता घ्यावा, या प्रशासनाने दक्षता घ्यावा। आम्ही सातत्याने आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी त्वरित शिक्षक भरती घ्यावा। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। काय नाव आहे तुझ्या बेटा, कशाकरिता तू इथं आलेली आहे? माझे नाव आहे निशिता नितेश उच्चीवगले आणि आम्हाला शिक्षक नाही होते यासाठी आम्ही इथे आलो। शासनाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून या शाळेचा विकास झाला। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये 24-25 मध्ये दुसरा क्रमांक आला आणि एखाद्या कॉन्व्हेंटला लाजवेल अशा या विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोड आहे, तरी सुद्धा शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांच्या भविष्यात अंधार येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। वेळेत जर शिक्षक मिळाला नाही तर ही यांची शाळा याच ठिकाणी भरवण्याचा एक इशारा या संतप्त पालकांनी आणि या गावच्या सरपंचांनी दिलेला आहे। नितीन कुते, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।